अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा आपला व्लॉग आहे की देवपूजा मी माझी देवपूजा कशी करते, देवांना कोणत्या पाण्याने आंघोळ घालते, कुठे करते, किती वाजता करते, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्लॉगमध्ये जाणून घेऊयात. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो तसेच आपल्या देवांचीही आपण मनोभावे काळजी घ्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्यानेच मी देवांना अंघोळ घालते. देवपूजा करताना प्रथम पूजावा तो गणपती असं म्हणलं जातं. तर त्याचप्रमाणे अंघोळीमध्ये सुद्धा प्रथम गणपतीच्या स्नानापासून सुरुवात करावी. त्यानंतर आपले कुलदेवी कुलदेवता मागे पुढे जसा कसा तुमचा क्रम असेल त्याप्रमाणे अंघोळ घातली तरीही चालते. तर कोमट पाण्याने इथे मी सर्व मूर्त्यांवरती अभिषेक करून घेत आहे. मी रोजच मूर्त्या पाण्याने धुते. अजिबातही असं होत नाही की मी फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घेते, नाही. तर ओली आंघोळ जशी आपली असते तशीच देवांचीही रोज ओली आंघोळ असते. तर इथे मी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करत अभिषेक घालत आहे. मूर्तीवर अभिषेक करताना मी कधी मोबाईलला मंत्र लावून देते, तर कधी जसं मला जमेल तसं माझ्या तोंडाने ज्या मूर्तीवर अभिषेक घालते त्या देवांच्या नावाचे जप करते किंवा प्रार्थना म्हणते. अशा पद्धतीने मी माझं मन हे देवांना स्नान घालताना मंत्र जपामध्ये किंवा आरतीमध्ये रमवत असते. तर एक एक करत सर्व मूर्त्यांना अभिषेक घालत असताना नामस्मरण करायचं. आंघोळ घातल्यानंतर सुक्या कपड्याने प्रत्येक मूर्तीला पुसायचं. बरेच जण देवांना आंघोळ घालताना एकाच ताटामध्ये सगळे देव घेऊन एकदाच काय ते पाणी ओतून पुसून घेऊन देवाऱ्यामध्ये ठेवतात. मीही तुम्हाला सांगेल की मीही आधी असंच करत होती. मला माहिती नव्हतं. माणूस चुका करूनच शिकतं. पण ज्या दिवशी मला समजलं की एकत्र सर्व देवांना आंघोळ घालू नये, त्या दिवसापासून तो नियम मी स्वतःला लागू केला आणि माझ्यामध्ये बदल केला. तो मुद्दा असा होता की आपण सर्वजण एकाच याच्याखाली आंघोळ केली एकाच पाण्याने, तर आपल्याला आवडेल का? आपल्याला ते अस्वच्छ वाटतं नाही का? तसं आपल्या देवांनाही वाटत असेल. त्यामुळे जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, आपल्याला आवडेल तसं करतो, त्याप्रमाणे आपण आपल्या देवांनाही तसंच करावं. एक एक मूर्ती आपल्याकडे असलेल्या पंचपात्रामध्ये ठेवून त्यांना अभिषेक घालून स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यावी. देवपूजा ही बऱ्यापैकी 12च्या आतच करावी. इथे तुम्हाला दिसत असेल की मी किचन ओट्यावरती देव धुते. कारण हे आहे की माझं जे देवघर आहे आजपर्यंत 5 वर्ष झालं मी काही देवघर घेतलं नाही आहे. त्यामागे खूप कारणं आहेत आणि लवकरच त्या कारणांचा खुलासा मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की करेन. तर जिथे मी माझे जे देव आहेत ते काचेवरती मांडते, तर तिथे खाली बसून मला देवपूजा करणं शक्य नाही आहे. एखादी मूर्ती पडू शकते उभ्याने जर देवपूजा केली तर, किंवा खाली बसून करायची बोललं तर माझा मुलगा लहान आहे. एक एक देव घेऊन तो पळत असतो, इकडे तिकडे हे करत असतो. त्यामुळे मी सहसा सर्व देव एकत्र ताटामध्ये घेऊन त्यांना किचन ओट्यावरती सोयीस्कर जागा स्वच्छ करून निर्मळ करून तिथे अभिषेक घालते. अभिषेक घातल्यानंतर गंध गोळीने त्यांना गंध लावून घेते. प्रत्येक मूर्तीला गंध लावताना मी सर्व मूर्तींना गंध लावते. फक्त महादेवाच्या पिंडीवरती हळद कुंकू आणि गंध मी लावत नाही. तर त्यासाठी आपण महादेवाच्या पिंडीला असं बोललं जातं की भस्म, महादेवांना भस्म प्रिय होता, तर महादेवाच्या पिंडीला फक्त भस्म लावत असते. बाकी आपल्या कुलदेवता जसं आमचे कुलदैवत ज्योतिबा आणि महालक्ष्मी आहे. तर ज्योतिबा देवांना गुलाल प्रिय असतो. त्यांना मी हळदी कुंकूनंतर गुलाल लावून घेते किंवा कधी कधी फक्त गुलाल लावते. बाकीच्या मूर्तींना हळदी कुंकू अष्टगंध अशा सगळ्या प्रकारे गंध लावून घेते. सर्वात शेवटी मग त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर तिथे भस्म लावते. तर आज सोमवार होता. आज महादेवांची सेपरेट अशी पूजा होती. त्यामुळे इथे दिसत असेल की मी सगळ्या मूर्तींवरती गंध हळदी कुंकू लावून घेतला आहे, पण महादेवाच्या पिंडीवरती मी काहीही केलं नाही. अभिषेक केला होता तो मी व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं विसरून गेली.
आधी अभिषेक करताना सर्व देवांबरोबर एकदा करते आणि देवपूजा केल्यानंतर सोमवारी मी रुद्राभिषेक हा मंदिरामध्ये करत ठेवते. तर माझं मंदिर म्हणजे मी काचेवरती माझे देव मांडले आहेत. तिथे मी जलपात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामधून एक एक थेंब असं गळत असतो महादेवाच्या पिंडीवरती. तर तो गळती पात्रामधून मी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असते. तर हळदी कुंकू वगैरे भस्म सगळं लावून झाल्यानंतर इथे स्वामींना मी अत्तर लावत आहे. हे अत्तर स्वामींचं अतिशय प्रिय आहे, जे मी दिंडोरी प्रणीत आमच्या इथे केंद्र आहे त्या केंद्रातून अत्तर घेतलं आहे. हे ओरिजिनल अत्तर आहे, हिना अत्तर असं नाव आहे. तर त्या केंद्रामध्ये ते ओरिजिनल भेटतं आणि तो जो सुवास आहे ना खरंच खूप खूप छान आहे. मी आधी हिना अत्तर बऱ्याच शॉपमधून घेतले, पण हा सुवास मला नाही जाणवला त्या अत्तरांमध्ये, कारण हे अत्तर हे ओरिजिनल आहे असं म्हणलं जातं आणि खरंच खूप छान आहे. तर सर्व देवांची हळदी कुंकू लावून वगैरे पूजा झाल्यानंतर मी त्या पात्रामध्ये ठेवून सर्व देवाऱ्याजवळ आणले होते आणि एक एक करत ज्या त्या जागेवर त्या देवांची प्रॉपर अशी मांडणी करून घेतली. तर मांडणी करायच्या आधी तुम्हाला इथे दिसत असेल की मी फुलं ठेवून घेतली होती एका जागेवरती, कारण एका हातामध्ये ताट पुन्हा फुलं हे सगळं नाही मला हँडल होत. तर मी आधी जेवढी मला फुलं लागणार आहेत ती मी तिथे काढून ठेवली होती. मग महादेवाची पिंड ठेवली, तिथे गळती पात्र ठेवून अभिषेक त्यावरती चालू केला, मंत्र चालू केले मोबाईलवरती आणि बाकीची इतर देवही मी काचेवरती व्यवस्थित ज्या त्या जागेवरती मांडून घेतले. त्यानंतर त्यांना ज्या त्यांच्या माळा आहेत त्या घालून घेतल्या. त्यानंतर सगळ्या देवांना एक एक फूल ठेवून घेतलं. महादेवाच्या पिंडीवरती फक्त आणि फक्त मी सफेद फूल ठेवते, त्यामुळे तिथे फक्त सफेदच फूल तुम्हाला दिसेल. माझ्याकडे सफेद फुलं आज कमी होती, त्याच्यामुळे एकच मी अर्पण केलेलं दिसत असेल, नाहीतर इतर वेळेस सुशोभी करण्यासाठी आजूबाजूला पण त्या पात्राच्या मी फुलं लावत असते. तर आज एकच फूल होतं, मग आज तेच मांडून घेतलं. त्यानंतर तो जो त्रिशूळ होता जागा कमी असल्यामुळे तिथे पात्रामध्ये उभा नाही करता आला, मग मी तो स्वामींच्याच मागे तिथे ठेवून दिला. आपले स्वामीसुद्धा महादेवाची भक्ती करत होते, त्यामुळे त्यांच्याही आजूबाजूला त्रिशूळ हे असतंच किंवा शंखसुद्धा हे दत्तात्रयांचं एक हे आहे, त्यामुळे ते पण आपण तिथे ठेवू शकतो. तर माझ्याकडे सध्या शंख नाही आहे, एखादं कोणतंही वाहन असलं तरी चालतं म्हणून मी त्रिशूळ ठेवून घेतला होता. त्यानंतर दिवा लावून घेतला. आता तुम्ही म्हणसाल की दिवा तर आधीच लावतात. हो, देवपूजा ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस प्रथम आपल्याला देवाऱ्यामध्ये दिवा लावायचा असतो, पण मला तिथे पुरेशी अशी जागा नसते. हालचाल थोडी जास्त झाली तर तो दिवा तिथून पडू शकतो, म्हणून मी दिवा कधी कधी शेवटी लावते. तर ज्यावेळेस हे मी अभिषेकासाठी पात्र ठेवते त्यावेळेस मला बाकीचे देव ठेवायला खूप गर्दी होते तिथे, त्यामुळे सोमवारच्या दिवशी माझं ही अशीच थोडीशी गर्दी असते तिथे देवाऱ्यामध्ये. मग मस्त धूप दीप अगरबत्ती लावून सर्व देवांची पूजा करून घेतली. त्यानंतर सर्व देवांची आरती घेतली. आरती घेऊन झाल्यानंतर स्वामींना मनोभावे नमस्कार केला व नमस्कार करून झाल्यानंतर रुद्र अभिषेक स्तोत्र व महादेवाचे जी काही आज सोमवारची नित्यसेवा आहे ती करून घेतली. प्रत्येक सोमवारी मी करते का, तर मी अजिबात खोटं सांगणार नाही. प्रत्येक सोमवारी मला नाही जमत, पण ज्या दिवशी माझं मन खूप फ्रेश असतं आणि वेळही खूप असतो त्या दिवशी मी नक्की आवर्जून करते, कारण घरातलं सगळ्याच गोष्टी बघून प्रत्येक वेळेस जशीच्या तशी आहे त्या दिनक्रमेने सेवा नाही करता येत. पण ठीक आहे, आपल्याला आपला संसारही बघायचा असतो, आपल्या संसारालाही तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. देव कधीही म्हणत नाही की तुम्ही तुमची कामं सोडा आणि फक्त माझी देवपूजा करा. देव नेहमी हेच सांगत असतो की आपल्या व्यस्त असलेल्या जीवनामध्ये किंवा ज्या कामामध्ये आपण व्यस्त आहे तिथे फक्त 1 सेकंदासाठी 2 क्षणासाठी का होईना आपल्या मुखातून आपल्या देवाचं नामस्मरण जप ते हे जरी झालं तरीही आपला देव खुश असतो. आपली कामं सोडून आपण फक्त तेच करावं असं कधीही कशातही दिलेलं नाही आहे किंवा कोणत्याही देवाने सांगितलेलं नाही आहे. देव आपल्या कामात नामात सर्वत्र असतो, त्यामुळे काम करताना सुद्धा आपण देवाचं नामस्मरण करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशी काही साधी सोपीशी माझी देवपूजा असते. तुम्हाला नक्की आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा, काही चुकलं असेल तर तेही सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.